नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील, रिक्षा संघटना. आणि आत्ता जे मी तुम्हाला बोलणार आहे ते धर्मवीर आनंद दिघे साहेब रिक्षा टॅक्सी कल्याणकारी मंडळाबाबत बोलणार आहे. आणि आता पूर्वी ज्या वेळेला मंडळ स्थापन झालेलं होतं त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे मंडळाचे अध्यक्ष होते. परंतु 13/2/2025ला आता ह्या मंडळात बदल झालेले आहेत. राज्यस्तरीय बॉडीत म्हणजे काम कुठंपर्यंत आलं कसं आलं हे सर्व मराठी रिक्षा टॅक्सीवाल्यांनी हे पूर्ण व्हिडिओ ऐकायचं आहे. मंडळाचं सभासद व्हायचं आहे, तरच तुम्हाला तो फायदा होणार आहे. नाहीतर मग काही तुम्हाला फायदा बिदा काय होणार नाही आणि त्याच्यातून तुम्हाला न्याय मिळेल. आणि हा व्हिडिओ मूचवाले मोकाचे यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा, ऐकत राहा आणि एकमेकाला शेअर करत राहा. त्यातून तुम्हाला माहिती मिळेल आणि तुम्हाला फायदा आपला कसा होईल ही संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया आहे. व्हिडिओ पूर्ण ऐका सर्व. नुसतं आता मराठी भैया म्हणू नका की ह्या मंडळात स्थानिकांना चांगला न्याय मिळणार आहे, पण त्यांनी काम जोखमीनं करायचं आहे. फुकटच्या चर्चा न करता आपणाला हा न्याय कसा मिळेल हे प्रत्यक्षात बघितलं पाहिजे. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे. तर आता मंडळाचे अध्यक्ष बदललेले आहेत. म्हणजे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक हे धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळाचे हे अध्यक्ष झालेले आहेत. हे मात्र लक्षात ठेवा. आणि 13/2/2025ला सरनाईक साहेब हे धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष हे पद हे त्यांच्याकडं आलेलं आहे. आणि मग दुसरा एक बदल झालेला तो म्हणजे सदस्य म्हणून राज्य परिवहन मंत्री परिवहनचे श्रीमती माधुरीताई मिसाळ यांची बी नियुक्ती झालेली आहे. आणि राज्य लेवलची ही बॉडी आहे. बाकी मग आयुक्त वगैरे बरेचसेच ही आहेत ते पूर्वीचे आहेत तेच आहेत, फक्त 3-4 अधिकाऱ्यांचे. पण अध्यक्ष हे प्रताप सरनाईक साहेब परिवहन मंत्री हे आहेत. आणि सदस्यामध्ये श्रीमती माधुरीताई मिसाळ राज्य परिवहन मंत्री हे आलेले आहेत. मंडळाच्या 2 योजना ह्या परिपूर्ण मंजुरी झालेल्या आहे. अध्यक्षांनी सुद्धा मान्य केलेली आहे, तो यांना निर्णय झालेला आहे. आता त्यातली एक योजना म्हणजे सन्मान योजना म्हणून आहे. त्याला 10,000 रुपये मिळणार. सन्मान योजना सभासदांच्यासाठी आहे, म्हणजे एक वेळ 10,000 रुपये त्याला मिळणार, मंडळ देणार. आणि दुसरी योजना अशी आहे, जर कधी त्याचा सभासदाचा अपघात वगैरे झाला तर त्याला 7,500 रुपये दिले जाणार. आता ते कसे देणार? अपघात जर झाला तर दुखापत होते किंवा काही असं होतं तर तो व्यक्ती कामधंदा करू शकत नाही, तर 15 दिवस तुम्हाला 500 रुपये दररोजच्या प्रमाणे 15 दिवस तुम्हाला ते पैसे मिळणार. जास्तीत जास्त 15 दिवस असे. मग कुणाला 12 दिवसाचे मिळतील, कुणाला 10 दिवसाचे मिळतील, जसं ते तुमचं हे असेल तर मग ती कागदपत्र वगैरे लागतात. हा बदल झालेला आहे. मंडळ आता लवकरच चालू होईल. दुसरं म्हणजे मंडळाची नोंदणी धर्मादाय आयुक्तांच्याकडे झालेली आहे, सर्टिफिकेट आलेले आहे. मंडळाच्या 2 बैठकी झालेल्या आहेत. म्हणजे 3ऱ्या महिन्यात बेक एंडिंगला मंडळ लवकर चालू करण्यासाठी दुसरी ही बैठक झालेली आहे. म्हणजे 2 बैठकी झालेल्या आहेत. आता 3री बैठकसुद्धा लवकर होईल चालू करण्यासाठीच. आणि मंडळाला चर्चगेटच्या समोर, स्टेशनच्या समोर LIC बिल्डिंगमध्ये जागा मिळालेली आहे मुख्य कार्यालयासाठी. आणि तसे राज्यातील सर्व RTOना आदेश गेलेले आहेत की प्रत्येक कार्यालयात ते कार्यालय चालू करण्याची व्यवस्था करण्याबाबत. मतलब आता ह्याच्यात प्रक्रिया कुठली राहिलेली आहे की राज्यातील कार्यालयांची जागा निश्चित. आता जागा म्हणजे काय, त्या कार्यालयाच्याच जागा आहेत. तर तसे RTOवाले लवकरच आता ह्या 8-15 दिवसात, महिन्याभरात 15 दिवसातच ते जागा निश्चित करतील आपापल्या कार्यालयात कुठं हे करायचं. त्यांना आता कर्मचारी बी मंजूर झालेले आहेत, आदेश दिलेले आहेत. मुख्य कार्यालयासाठी 20-25 अधिक कर्मचारी मंजूर झालेले आहेत. असं बी काही नाही. आता फक्त संगणक यायचे आहेत आणि मुख्य कार्यालयाची रंगरागोटी वगैरे असं तो ताबा बी मिळालेला आहे. पण आता ते काम तेवढं चालणारच 8-15 दिवस तरी, फर्निचर वगैरे असं. आणि मग प्रत्येक RTOमध्ये कार्यालय होणार आहे. मग तिथं संगणक वगैरे, कपाट, जे काय ऑफिशियल
कामकाजाचं असतं ते. आणि आता RTOवाल्यांच्याकडे लवकरच 8-15 दिवसात ते पत्र जातील. आणि आपण एका व्हिडिओतून सांगितलेलं आहे की जिल्हास्तरीय समितीवरती 3-3 सदस्य 2-2 सदस्य हे नेमायचे आहेत. आणि त्यासाठी आपण एक व्हिडिओच्या माध्यमातून एक आव्हान केलेलं आहे सर्व संघटनांना की तुम्ही आता ते संघटनांचे प्रतिनिधी नियुक्त करायचे जिल्हास्तरीय समितीवर. म्हणजे कसे करायचे ते काय RTOच्या म्हणण्यावरती नाही, हे लक्षात ठेवा. तर तुमचा जो कोण असे इच्छुक संघटनावाले आहेत कोणीही अर्ज करू शकणार आहे असं काही सुद्धा नाही. त्यांनी आपल्या पालकमंत्र्यांच्याकडं मग समजा मुंबईतले कोण 2 प्रतिनिधी 4 प्रतिनिधी काय ते अर्ज करू शकतील कुणाकडे, तर त्यांनी पालकमंत्र्यांच्याकडे तो अर्ज द्यायचा आहे. पालकमंत्री काय शिफारस करून त्या पुढं पाठवतील, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे जातील, जिल्हाधिकारी काही चौकशी करतील, पुन्हा आयुक्तांच्याकडे येतील, मग नोटिफिकेशन निघेल. हे प्रत्येक जिल्ह्यात ज्यांना कोणाला इच्छुक आहेत संघटनावाले राज्यभर जेवढे जिल्हे आहेत त्या जिल्हा कमिटीवरती 3-3, तर प्रत्येक जिल्ह्यातल्या लोकांनी आपापल्या पालकमंत्र्यांच्याकडे द्यायचं. त्यांना सांगायचं बाबा असं असं आहे आणि आम्ही हा व्हिडिओ बघितला आहे, हा अर्ज आमचा घ्या तुमच्याकडं, तुम्ही कुठं जमा करायचं तर करा. म्हणजे पालकमंत्र्यांच्या थ्रूच ते अर्ज जाणार आहेत ज्यांना कोणाला हे व्हायचं असेल. तर ही इथंपर्यंत मंडळाचं याद झालेलं आहे. मंडळाचं बँकेत अकाउंट झालेलं, त्यांना खातंसुद्धा ते ऑपरेट आता चालू झालेलं आहे. मंडळाला मुख्य कार्यालय मिळालेलं आहे. राज्यातल्या ह्यांना आदेश द्यायला झालेले आहेत. आणि महत्त्वाचा निर्णय रिक्षा चालकांनी लक्षात घ्यायचा आहे. हे आधार OTPद्वारे काम चालणार आहे, संगणकावरती काम चालणार आहे. आणि तुमचा आधार नंबर हा RTOमध्ये तुम्हाला तात्काळ द्यायचा आहे, नाही तर तुमचा कुठलाही फॉर्म भरला जाणार नाही. आधार लिंक मोबाईल तुमचाच हवा आहे. आता हा फायदा कोणाला होणार आहे की ज्याने दुसऱ्याची गाडी 3-5 वर्षासाठी चालवायला घेतल्या, ह्यांना त्याच्यात काहीही मिळणार नाही, परवानाधारक. आणि मग ह्याच्यात कुठल्या रिक्षा आहेत तर ज्या रिक्षांना परवाना आहे आणि ज्या रिक्षा परवान्यावरती नोंद आहेत तोच परवानाधारक त्याच्यावरती अर्ज करू शकणार आहे. हे बी मात्र प्रत्येकानं लक्षात घ्या. आणि प्रत्येकानं मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा. आणि रिक्षा टॅक्सीवाल्यांनी मंडळाचं नाव बी लक्षात ठेवा, धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळ. आणि मंडळाचे अध्यक्ष आता माननीय श्री प्रतापराव सरनाईक साहेब परिवहन मंत्री अध्यक्ष आहेत, सदस्य राज्यमंत्री आहेत. आणि मग आता आपापले नंबर ही करा. आणि प्रत्येकानं राशन कार्ड लागणार आहे तरच तुम्हाला त्याच्यात मेंबरशिप होता येणार आहे. आणि मेंबरशिप ही 500 रुपये आहे. जवळजवळ 13 योजना आहेत, त्यातल्या 2 योजना परिपूर्ण ह्या मंजूर झालेल्या आहेत. अजून आस्ते प्रत्येक 1-2 महिन्याला एक योजना निर्माण होईल. आता दुसऱ्या मंडळाच्या वतीनं अभ्यास चालू आहे की अपघात झाल्यानंतर इन्शुरन्सवाल्यांच्याकडून काय ह्यांना जास्तीत जास्त देता येईल किंवा इन्शुरन्स कंपन्याकडून काय करता येईल की ह्यांना जास्ती रक्कम मिळण्यासाठी. तर ह्याही योजनेचा शासनाच्या वतीनं अभ्यास चालू आहे, समितीगट काम करत आहे. तर प्रत्येक रिक्षा चालकाने मीटरनं व्यवसाय करा, आपापली वाहनं अपडेट ठेवा. आणि ज्याचा परवाना आहे त्यालाच मिळणार. आता काही रिक्षांना परवाने नाहीत, निर्णयच तो आहे परवानाधारक काला, आणि ज्याचा परवाना आहे त्याला, गाडी मालकाला नाही. नाहीतर ती म्हणशील माझी प्रायव्हेट रिक्षा आहे, माझ्या नावावर आहे, परवाना नाही, बिनपरवान्यात चालतो आहे आम्ही, असं ह्याच्यात काहीही नाही. परवाना धारकच लागतो परवान्यावरती. रिक्षा टॅक्सीची नोंद म्हणजे हे रिक्षा टॅक्सी चालकांच्यासाठीच कल्याणकारी मंडळ आहे. चर्चगेटला लवकरच मुख्य कार्यालय चालू होईल. तर प्रत्येकानं आता तयारी करा, आपापल्या आधार कार्डाचा नंबर तात्काळ RTO कार्यालयात जोडा. मराठी लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे, नुसती चर्चा करत बसू नका, मराठी म्हणत बसू नका. तुमचं काम झालं पाहिजे, तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जावा. धन्यवाद.